अखंड अधिक मासामध्ये चालणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रात चालणारी महाभारत रामायणाची सेवा आणि याच पुरुषोत्तम मासामध्ये शक्तीचा आयोजन सुद्धा संत श्रेष्ठ नथुरामजी बाबांगे हाळकर संस्था पंढरपूरच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। या संस्थांचे करते धरते हरिभक्तपरायण आमचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण रमेश बाबा, डाके बाबा आणि संपूर्ण मंडळी सर्व रामभक्तांचे चरणी वंदन करून शक्ती प्रसंगातील द्वितीय अध्यायाला प्रारंभ करत असताना वर्णन नाचाय करतायत। लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर लक्ष्मणाला काय होणार हे जाणलं आणि जाणल्याच्या नंतर परमात्मा राजा रामासोबत युद्ध करतात। त्या युद्धामध्ये राजा रामाला हतबल केलं। राजा राम इतका घाबरला, रणाच्या ठिकाणी पडून गेला आणि मग पडून गेल्याच्या नंतर माझ्या भावाला शक्तीचा गाव लागलाय, त्या बंधूकडे जावं आणि त्याला त्याचं दुःख निरसन करावं या उद्देशानं परमात्मा लक्ष्मणाजवळ आला। राम जगाचे जीवन, जगाचं जीवन असणारा तो परमात्मा आहे। तो कोणाला वर्णन करतात, राम जानकी जीवन राम योगियाचे ध्यान, राम राजी वलोचन तुका आणि त्या जीवनामध्ये आम्ही मत्स्यहीन आहोत। तर असा परमात्मा तो भावासाठी धावून आल्याच्या नंतर लक्ष्मणांच्या जवळ काय करतात पुढं तोच परमात्मा जगाचं जीवन असणारा जगदाधार परमात्मा श्री रामचंद्र लक्ष्मणजी संकटामध्ये आहेत आणि खऱ्या भक्त देव संकटी येऊ देत नाही का? खरे भक्त नामापासून परावृत्त झालेले नसतात आणि नाम ज्यांनी घेतलेलं आहे अखंड जीवनभर त्यांच्यावर संकट आले की देव पडता जग भारी नासियाट बाबारी मत्तुने दिसिन आधारी सुदर्शन। देव येतो कोणत्या रूपामध्ये रणाला लक्ष्मणजी पडलेत ना त्यावेळेला प्रभू आता लक्ष्मणाचं दुःख निवारण करण्यासाठी आले। या ठिकाणी भगवंताला समर्थ हे अभिधान वापरलं, विशेषण वापरलं। समर्थ कसं आहे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वरमध्ये जाणून शरण आलो।
भाषेमध्ये जर सांगितलं कसं समर्थ आहे ज्ञानदेव म्हणे आणि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा न बोलविला वेदुवले न चालविला सूर्य चाले न हारविला प्राण हारे दोया जगाते सारिता याची समता काळोगाशी तसे बुताय मनी आगत पंडुका सगळे दयांची तो परमात्मा लक्ष्मणजीला शक्ती लागलेली आहे आणि ते दुःख निवारण करण्यासाठी आला जगासाठी भावाने भावासाठी किती प्रेम दाखवावं भावाचं खरं प्रेम एकमेकावर किती असावं हे जगतामध्ये उभी झालेली याकरता परमात्मे आपल्या भावासाठी विलपन करतायत रडतायत शोक करतायत ऐका प्रभूचा भाव काय पण आज उलट परिस्थिती होती महाराज त्याच भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाणी टाकून आले परमात्म्याच्या डोळ्यात आणि परमात्मा भावासाठी दीन वदन केलं चेहरा कोमेल होता आणि कोमेल दिलेल्या चेहऱ्याने मला परमात्मा प्रभू लक्ष्मणजीसाठी दुःख व्यक्त करू लागला लक्ष्मणजी बनले आणि लक्ष्मणजीला आता उठवायचं बोलवायचं चालवायचं पुरवत करायचं आणि हे करण्यासाठी सुषेण नावाच्या डॉक्टर ज्यावेळेला संकट येतं शरीरावर त्यावेळेला डॉक्टरच आठवतो आपल्याला डॉक्टर आठवले सुषेणजी निष्णात दरवेळेस असणारे वैद्यास त्यांचा हात हातामध्ये घेतला आणि हात हातात घेऊन बंधूच्या स्नेहानं भगवंतानीला बंधूची आठवण काढून करायला सुरुवात केली लक्ष्मण भक्त होता आणि म्हणून आवडता होता प्राण परिस आवडता बंधू लक्ष्मण ज्ञानोबाला सांगतात ते प्राण पडोते आवडती जग जे भक्त चरिताते प्रशंसिती प्राणापेक्षा मला आवडणार आहे का आवडतो प्राणापेक्षा याच्या पाठीमागचं कारण आहे जो त्यागी विषयाशी जो त्यागी कांतेशी तोची पर्यंत श्रीरामाशी जीवनसी आवडता जो त्यागी वित्त विषयाशी पैशाचा त्याग केला लक्ष्मणजी ज्यावेळेस निघाले वनवासाला खरं सांगा लक्ष्मणासाठी वनवास नव्हताच वनवास कुणासाठी होता दुसऱ्यावर श्रीराम असतील रामाचा वनवास असताना लक्ष्मणजी सगळ्याचा त्याग करून वनाच्या ठिकाणी निघतायत म्हणजे आई त्यागली बाप त्यागला
नवीन लग्न झालं नेमकंच बायकोचा त्याग केला आणि एक फुटबॉल लागा आपण भावासाठी सोडायला तयार नाही. आता राजेत मला काही केलं नाही, मला फक्त तुझ्या चरणाची सेवा पाहिजे म्हणून मला जाणार लक्ष्मण काम देवाला धरून देवळं लागले. सखे बंधू दोघे जण येरचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया. हे बघान कोण आहेस तू? सखे बंधू दोघे जण येरचा आश्रय धरून. खरं होते तो सखी सखी नाही त्याची एक सावत नातं, पण सावत हा शब्द तितक्या पुरताच आला. बस रामायणामध्ये सख्खा बंधू अशा प्रकारचा विधान वापरलं. म्हणतात सख्खे बंधू दोघे जण आणि वनाच्या ठिकाणी आलो. कुणाच्या आश्रयानं? एकमेकांचा आश्रय धरून. मी तुझ्या आश्रयाला आलो, तू माझ्या आश्रयानं आला. एकमेकाच्या छताखाली आलेला होता पण आणि तू लग्न मला सोडून जातोय लग्न. अशा प्रकारचा भाव प्रभूच्या मनात टाकतो. वचन ऐके सुषेणा लक्ष्मणे वेचलिया प्राणा मज चाळ नाही निज प्राणा येर जनकाया चाळ. सुषेणा ऐक, जर या ठिकाणी माझा लक्ष्मण उठला नाही, लक्ष्मण जर जागा झाला नाही, माझ्याशी बोलला नाही, तर मला माझ्या या कोणत्याच गोष्टीची इच्छा राहणार नाही. आता चाल नाही येत ना. माझा भाऊ सुटत नसेल, मला काय करायचं बाकीच्या लोक? माझा सख्खा भाऊ जर उठला नाही तर मी कशाला असणार नाही. निर्वाणी सुद्धा बोलू लागले. उडाले दैर्य वीर्य उडाले माझे परम शौर्य उडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. माझं काय काय उडालं? उडाले माझे शौर्य धैर्य, माझी शूरता बुडाली. शूरपणा कुठं दाबायचं नाही, ते शूरता पण बुडाली. धैर्य नावाचा जो गुण आहे क्षत्रियांचा, ती धीरताही बुडाली. माझी वीरता बुडाली. काय आता माझं काही शिल्लक राहिलं नाही का? कारण माझे सगळी गुण कुणाच्या पावरवर होते, ताकदीवर होते. तर भावाच्या भावाला कधीही पाठीराखा म्हटलं जातंय का नाही? मग असा पाठीराखा जर मला गेला असेल तर माझं काय शिल्लक पाठीमागे राहिलं? सगळं कुणाला आप मर गए दुनिया डुबणे. तसं झालं माझा लक्ष्मण जर गेला असेल तर माझं काही शिल्लक राहिलं नाही. बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधुनीची ती अंतरला. माझा जर लक्ष्मण माझ्यापासून अंतरला असेल तर माझं सर्वच बुडालं. धरती बुडाली. आजपर्यंतची माझी कीर्ती बुडाली. काय कीर्ती होती भगवान परमात्म्याची जीवनामध्ये केलेली? काय केलं होतं माझ्या भगवंताने? हरी हरी उडतावरी दुर्गड उभान करीते काही काळी नभाना पारी शिवाभोवती मनुष्य झाली तुमच्या चरणाची चाली वानराती लंका देवगिरी म्हणे तुका. ही जी युक्ती युक्ती आहे ही सगळी काय कामाची आहे? जर माझं लक्ष्मण राहिलाच नाही या कीर्तीला काय राहायचंय? भगवान म्हणतो नेत्राले बसे अंधारी गात्रे कापती थर थरी धनुष्यण धरवे करी धीर निर्धारी न धरवे. माझा लक्ष्मण जर आता उठत नसेल तर माझ्या नेत्राला नेत्र आहे तसे अंधारी कंठी प्रेम दाते मेणी नीर होते. माझे
डोळे डबडा पाण्याला वाहायला लागले, डोळ्याला दुसरं अंधुक दिसायला लागलेलं आहे. नाही मी पाहू माझे जे पंचप्राण आहेत ते पंचप्राण विकल झालेले आहेत. काय करावं काही सुचत नाही. माझी जी वाणी आहे, जी वाणी मी बोलतो ती वाणी सुद्धा आता बरडायला लागली आहे. एक शब्द व्यवस्थित त्या ठिकाणी निघत नाही. वाणीवर ताबा राहिला नाही, माझ्या शरीरावर माझा ताबा राहिला नाही. का? कारण या सगळ्या गोष्टीला आधार जो होता तो लक्ष्मण आहे. लक्ष्मण जरी तो मूर्छनावस्थेत पडला असेल तर मी निराधार झालोय. माझा वाणी कोणी नाही. जो जगाचा वाणी आहे तो आपल्या भावासाठी म्हणून लागला. आता मला कोणी राहिलं नाही. भावाप्रती असणारी प्रेरणा प्रभू देऊ लागली. आता मला युद्धाचे कार्य कोण? काय मला युद्ध करून मिळवायचं काय? लोकांनी रामाने रावणाला मारलं आणि विजय मिळवला. या विजयाला काही करायचं नाही. कारण तो विजय मिळवल्याच्या नंतर त्या विजयाला आनंद नाही ना. गड आला हो पण सिंह गेला ना. तसं माझं लक्ष्मण जरी तो पडला असेल तर त्या गड येण्याला काही किंमत नाही. मग युद्धाची मला चाल नाही. कोण म्हणतायत? भगवान बोलला माझा लक्ष्मण जर मला अंतरत असेल तर चाल नाही, कीर्ती धीरतेला चाल नाही. माझ्या कीर्तीला आजपर्यंतचा चाल नाही. माझ्या यशाला, माझ्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत सर्व गोष्टीला मला किंमत देऊ वाटत नाही. कारण माझा जर बंधू अंतरत असेल तर मला त्या गोष्टी नको आहे. जीविताची झाड जो माझ्यासोबत आणला होता आणि तोच जर मला अंतरला असेल तर वनात पाठी राखा कुणी राहिला नाही. दुसरी गोष्ट निघताना आम्ही वनवासाच्या वेळेला तिघच निघालो होतो आणि परत जाताना जर दोघच दिसलो तर मला माझ्या माता विचारतील रामा जाताना लक्ष्मण होता तो लक्ष्मण कुठे असं त्यावेळेस विचारलं नाही. त्यावेळेला काय कोणत्या तोंडाने त्याला उत्तर देऊ? मेरा पुराणाच्या ठिकाणी काय मला कोण चांगलं म्हणेल का? नाही म्हणून मला जिनर यश कीर्ती या सगळ्या गोष्टी तुमचे आहेत माझ्यासमोर. रामाला या ठिकाणी सोडून जातोय तुझ्या वेळेला माझं जीवन शून्य आहे. लक्ष्मणा मला सोडून असल्या तीर्थवनाच्या ठिकाणी तू कोणत्या स्थळाच्या ठिकाणी घेऊन जातोस? तू तिकडे जाऊ नको, ये माझ्याकडे अशी विनंती भगवान उपवा
तुम्हाला लक्ष्मणाला आणि लक्ष्मण त्याच्या हाताने मारला होता कुणाच्या 14 वर्ष ब्रह्मचारी 14 वर्ष निराहारी जो अन्न सेवन करणार नाही जो ब्रह्मचर्याचं व्रत 14 वर्ष धारण करणार आहे अशाच्या हाताने तो वैरी माता होता म्हणून लक्ष्मणा कठोर असणारा व्रत तू धारण केलं आणि माझा वैरी मारून दिलास तू काही खाल्लं सुद्धा नाहीस वनामध्ये नुसती सेवा केलीस फळ आणून द्यायचे उरवायचे खायचे नाही म्हणून मी तुला त्रास दिला म्हणून लक्ष्मणा तू बोलत नाहीस तर माझ्याशी प्रभू म्हणतात इंद्रजिताचारी मारणा योधारण श्रमलासी तू करिता आत्मता की सीता बोलली अपवादा त्या विषरा मानले इंद्रजितासारखा योद्धा नावाच्या ठिकाणी मारत असताना त्याच्यासोबत तुला श्रम झाले म्हणून तुला दुःख झाले काय नाही नाही लक्ष्मणा मला असं वाटतंय ज्यावेळी मी मारीच्याला मारायला गेलो त्यावेळेस आमची घरची लई बोलली तुला है ना काय मी तुला वाटतंय राम तिथं भरावा राम मेला की रामाची सीता माझी वाली अशी तुझी इच्छा आहे ना अशी इच्छा असल्यामुळेच ती तुला बोलली खरंतर बोलली माझा विलास घडवून आलासी सेवक होई श्रीराम राक्षसी वडिला होई मजेंच्या पत्नी करू पाशी तुझ्या पोटात तुम्हाला कळाले तुझ्या पोटात तुझे राम सेवाचं ढोल आहे आणि खरं तर राम मरावा सीता माझी वाली असं ज्यावेळेला तुला कळतं बोली त्या गोष्टीचा लक्ष्मणा तुला राग आला कडे म्हणून लक्ष्मणा बोलत नाही असं प्रभू म्हणतात लक्ष्मणा ये परतोनी मज बेटी तेरे मजवरी रुसला सितारे दोघे वणीचे सांगती हे लक्ष्मणा जाऊ नको मला सोडून मेरे लखान बुलारे बोल लक्ष्मणा बोल माझ्यासोबत काहीतरी दुसरीकडे जाऊ नको प्राण त्याग करू नको मला सोडून जाऊ नको लक्ष्मणा रे लक्ष्मणा ये माझ्याकडे मला भेट दे परत मागे फिर मला सोडून जाऊ नको तुझा विनन घेती माना सर्वदाना सेवियाना न करी अयोध्या कामना उभ्या प्राणा सांडिना लक्ष्मणा तुझं आला नाहीस ना परत मी काय करीन तुझं विन घे अन्न तुझं मला बोलला नाहीस आता लक्ष्मणा स्वयंपाक झालाय तिथं तर मी अन्न देणार नाही लक्ष्मणा तू जर बोललाच नाही न घे जीवन पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही लक्ष्मणा बऱ्याच वेळेला परत गेला त्यावेळेला भक्तास मी सांगितलं होतं 14 वर्ष आणि 14 दिवस भरल्याबरोबर मी त्या दिवशी बरोबर तुला भेटण्यासाठी पण तू जर आला नाही तर लक्ष्मणा मी त्या भरताला सुद्धा भेटायला अयोध्येमध्ये जाणार नाही मग लक्ष्मणा तू परत ये सीता न लगे मत सर्वता काय तोंड दाखवू त्या वरता काय उत्तर देऊ तिची माता बंधू सर्वथा अंतरला काय लिहिलं भगवंताने किती तरी किलाप केलं त्या सीतेसाठी सीता सीता मनोनिया श्रीराम चुंबी पाषाण हृदय धरी तृण सीता संपूर्ण हे माझी कामना एवढा वेळा करणारा देव तो म्हणाला ती सीता तू जर उठला नाहीस ना सीता न लगे मधुरा मी सीतेला त्या ठिकाणी सीता पण नको मला अगर तू गेलास तर 3 माताला काय त्या ठिकाणी माझ्यामध्ये ती लायकी नाही
म्हणून लक्ष्मी म्हणा तूच परत आला पाहिजे आणि तू म्हणजे माझा प्राण आहे. जैसा जीवासवे प्राण तैसा रामासवे लक्ष्मण. हे सूत्र आहे. जीव आणि प्राण, शरीर आणि प्राण वेगळा करता येत नाही. हे वेगळे नाही, एकच आहे. तसं राम आणि लक्ष्मण यांना वेगळं करता येत नाही. म्हणून माझा तू प्राण आहे. तुम्ही दिसताय, वहिनी साहेब दिसतात, पण लक्ष्मण भैया दिसत नाही. मला लग्न कुठं आहे असं जेव्हा विचारेल त्यावेळेला मी काय कसं तुम्हाला उत्तर देऊ. माझ्याकडे उत्तर द्यायला काहीच माहित नसेल तर म्हणून लग्न तू ये जाऊ नकोस असं भगवान तिला असं बोलतात. आता काय शिल्लक नाही. आपलं सर्वस्व न्यायाला केले नंदनीच्या ठिकाणी भगवान गडबड बोलू लागले. विकल अवस्थेमध्ये गेले त्यावेळेला सुसेनाने हात धरला परमात्म्याचा आणि सुसेन परमात्म्याशी काय संवाद करतात. नौका पाण्यामध्ये उडत असताना त्या नौकेला उडून देण्यासाठी प्रयत्नशील एखादा नावाने सुटावून तसं या दुःखाने समुद्रामध्ये भगवान परमात्मा उडत असताना भगवंताला सावरण्याचं काम सुशेनाने एकच थेंब झाला तो वाचतो. म्हणते अमृतकार की दुकाळी अमिष्टान दुष्काळामध्ये अन्नाचं चित्र बघायला भेटत नाही. अशा वेळेस जर शेवटचं भरलेलं काठ्याच्या समोर आलं तर त्याला जितका आनंद होतो तशा प्रकारचा आनंद सुशेनानं आधार दिल्याच्या नंतर परमात्म्याला होता. तुम्हाला एवढं दुःख करण्याचे काही कारण नाही. तुम्ही सगळ्यांचे आश्रयस्थानात विश्रांतीस्थानात आधारात सर्व संकटात पडल्याच्या नंतर त्यांना वाचवण्याचं काम तुम्ही करताय. तुम्ही दुःख करू नका. आणि या संपूर्ण सैन्याच्या समोर तुमच्या हृदयाच्या ठिकाणी चिंतेची मान घेत आहे. तर खरा सैनिक सैनिकाने काय करायला पाहिजे. या सैनिकानं एक काम करायला पाहिजे. सेना नाही करावं. आपली जरी पडती बाजू झाली तरी आपण विजयाच्या मार्गावर असं समोरच्या शत्रूला दाखवायला पाहिजे. तुम्ही चिंता करायला लागेल कारण ही योग्य नाही.